अय अरे पोरांनो हा पेपरला लवकर. अरे मला येऊन दे बरं का भाऊ, माझा पेपर आहे आज आहे ना भाऊ. डायरेक्ट अख्ख्या 10वीच्या पोरांचा डायरेक्ट इंग्लिशचा पेपर होता. मी 10वीला आहे, माझा इंग्लिशचाच पेपर होता. पण मी इकडे कंस खात बसलो होतो. माझा विषय थोडा वेगळा आहे. एक कणीच भाजून झालं, बरं दुसरं लावून दिलं होतं, पण ते भाजायला थोडा वेळ होता आणि तिकडे पेपर भरणार होता. चला मग सय सामदडाल म्हणलं वय भाऊ इथून टपकन गायब, नाही तर तो पेपर राहीन सगळंच राहीन इथंच. आज काय मी बोलत तोडायला नव्हतं गेलो, एवढं एक ताण वाचला होता माझा. मग तेवढ्यात मी गावात आलो आणि गावात मला मित्रच न्यायला आला होता बरं का. आमच्या गाडीचा थोडा खोळमात झाला होता भाऊ, डायरेक्ट खोपडीच तुटून गेली होती. त्याला म्हणलं मग मी चल टपकन पेपरला, काय इथं टाइमपास करतो भाऊ नाही का. आमच्यात अजून 2 जण आले, त्यांनी जो टाइमपास नव्हता करायचा तोच केला भाऊ. डायरेक्ट गाडीचे आरशे खोलून घेतले. आता तुम्हाला तर माहिती गाडीचे आरशे काबर खोलले असते ना दोघांनी, या समजून मग काय आता एवढ्या वेळेस मग आलो होतो भाऊ आपल्या सेंटरला. येत होतं फक्त आमच्या शाळेमधले पोरं दिसत होते. अरे या पोरांना का चारा आणला काय इथं ऐकायला. अरे इथं पोरं अभ्यासाला येईल रे भाऊ, इथं काय गाव्या वळवायला नाही येईल. मग काय डायरेक्ट 2-2.5 वाजता पेपर सुटला. मोकार पब्लिक ना भाऊ, नुसता राडा झाला तिथं. रात्यामध्ये अख्खी ट्रॉफिक जाम होऊन गेली भाऊ, नुसती ट्रॉफिकच होती भाऊ. पेपर सुटल्यानंतर फक्त 15 मिनिटात अख्खी पब्लिक गायब झाली होती बरं का तिथून. मग पोरांना म्हणलं काढा गाड्या चला बरं आपल्या घराची दिशेने 120च्या स्पीडने डायरेक्ट. आज आमच्या जुन्या शाळेमध्ये एकच नंबर कार्यक्रम होऊन गेला भाऊ. अरे आमची जुनी शाळा म्हणजे कोणती, 1ली ते 4थी पर्यंत ज्या शाळेत शिकलो ती शाळा म्हणजे मराठी शाळा. तुम्हाला पाहायचं असेल ना या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये पाहावं लागेल भाऊ तुम्हाला ते सगळं. पार्ट 2 उद्या येणार रे, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना फॉलो करून घ्यावं लागेल त्या सही समजायला भाऊ, त्याशिवाय का दिसणार नाही तुम्हाला पार्ट 2.